गजानन महाराज की जय। गुरुचैत्र अध्याय 16वा। गजाननं भूतगणादिसेवतं कपीत जम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं येन व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। बोलो पंडरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। शंकर स्वामी भगवान की जय। जगन्नाथ बाबा की जय। पार्वती पते सांब सदाशिव भगवान की जय। गुरुचरित्र अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी। शिष्य समस्त गेले यात्रेशी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा। ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी धन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरुभक्ता नामधारका। अविद्या माया सुषुप्तित निजले होते माझे चित्त तुझ करता झाले चेत ज्ञानज्योती उदयमज। तुझी माझा प्राण सखा एक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले। अज्ञान तिमिर उष्णात पिळी पिळोनी आलो कष्टत सुधा अमृत सागरात तुआ माते लोटिले। तुआ केले उपकाराची संतुष्ट झालो मानसी पुत्र पोत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरी। गुरुकृपेचा तू बाळक तुझ मानिती सकळ लोक संदेह न करी घे भाक अष्ट ऐश्वर्य नांदसी। गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुनु श्री गुरु राहिले गोप्य होऊन वैजनाथ सन्निधेशी। समस्त शिष्य तीर्थेशी स्वामी निरोपे गेले परियेशी होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे। संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य श्री गुरुमुनी अंबा आरोग्य भवानी स्नान बर्वे मनोहर असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे माता ठेवूनी चरणावरी स्तोत्र करी परोवरी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो तप करी तो बहुदिवस स्थिर नवेगा मानस याची कारणे ज्ञानास न दिशे मार्ग आपणाते। ज्ञानाविने तापसा वृथा होती सायास तुम्हा देखता मानसा हर्ष झाला आजी मद। गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे याची कारणे मानस स्थिर नवे स्वामिया। तू तारक विश्वासी जगद्गुरु तुची होशी उपदेश करावा आम्हासी ज्ञान होय त्वरितेशी। ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पोसती हासोन झालाशी तू केवी मुनी गुरुविने सांग मद। ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटले अपरमिती ऐक स्वामी गुरुराया। गुरु होता आपणाशी एक अति निष्ठुर त्यांचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मद। न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादी व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नवे अद्यापी। म्हणून सांगे आनिक काही आपुले मन स्थिर नाही करी त्यांचे बोलवाई आनिक कोप करी मद। येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेशी कोपोनी आलो तयावरी। ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती ऐके ब्राह्मणा आत्मघातकी तुची होशी। एखादा मूर्ख आपुले घरी मड विसर्जी देवारी आपुले अदृष्ट ऐसे परी मनोनी सांगे सकळिका। तैसे तुझे अंतकरण आपुले नासिक छेदून पुढिल्या ते अपशकून करुणी राहाशी तुची एक। न विचारिशी आपुले गुण तू ते कैसे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियेसा। आपुले गुरुचे गुण दोष सदा उच्चार करीसी हर्षे ज्ञान कैसे होय मानस स्थिर नाही केवी आता। जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू गुरु असता कामधेनू वंचुनी जालाशी आम्हा जवळी। गुरुद्रोही कवन नर त्याशी नाही इह पर ज्ञान कैचे होय पुरे तया दिवांधकाशी। जो जाणे गुरुची सोय त्यासी सर्व ज्ञान होय वेदशास्त्र सर्व होय गुरु संतुष्ट होताची। संतुष्ट विता गुरु श्री गुरुची अष्टसिद्धी आपुले वशी शन न लागता परियेची वेदशास्त्र तयासी साध्य। ऐकोनी श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून विनवितसे कर जोडून करुणा वचने करुणया। जय जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारू ज्ञान सागर अपरंपारू उद्धरावे आपणाते। अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणाशी। कैसा गुरु ओळखावा कोणे परी आहे सेवा प्रकाश करोनी सांगावा विश्ववंद्य गुरुमूर्ती। जेने माझे मन स्थिर स्थिर होऊन ओळखे सोय गुरु तैसा करणे उपकारू मनोनी चरणी लागला। करुणा वचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी सांगता ती विस्तारोनी गुरुसेवा विधान।
श्री गुरु म्हणती ऐक मुनी, गुरु म्हणजे जनक जननी, उपदेश करता आहे कोणी तोची दान परमगुरु, गुरु विरींची हर दान स्वरूपी तोची नारायण, मन करुनी निर्वाण सेवा करावी भक्तीने, यदर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर ऐक, आदी परवी असे नीक गुरुसेवा भक्तिभावे, द्वापारांती परियेची विप्र एक धौम्य ऋषी, तिघे शिष्य होते त्याशी वेदाभ्यास करावया, एक अरुणी पांचाळ, दुसरा वैद केवळ, तिसरा उपमन्यू बाळ, सेवा करीची विद्ये लागी, पूर्वी गुरुची ऐशी रीती, शिष्या करवी सेवा घेती, अंतकरण त्यांचे पाहती, निर्वाणवरी शिष्याचे पाहून या अंतकरण असे भक्ती निर्वाण, कृपा करीती तक्षण कामन कामना पुरविती, ऐसा धौम्य मुनी भला तया आरुणी पांचाळा, एके दिवशी निरोप दिला ऐक द्विजा एक चित्ते, शिष्यासी म्हणे धौम मुनी, आजी तुवा जावो निरानी, वृत्तीसी न्यावे तटाक पाणी, जववरी होय तृप्तभूमी, शिष्यासी म्हणे धौम मुनी, आजी तुवा जावो निरानी, वृत्तीशी न्यावे तटाक पाणी, जववरी होय तृप्तभूमी, असे वृत्ती तळे खाली, तेथे पेरिली असे साडी, तेथे नेवोनी उदक घाली, शीघ्र म्हणे शिष्यासी, ऐसा गुरुचा निरोप होता, गेला शिष्य धावत, तटाक असे पाहता कालवा थोर वाहत असे, जेथे उदक असे वाहत अति दरारा गर्जत, वृत्तीभूमी उन्नत उदक केवी चढो पाय, म्हणे आता काय करू, कोपतील माते श्री गुरु, उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे, आणून या शिळा दगड बांधिता झाला उदकाळ, पाणी जातसे धडाड जाती पाषाण वावनिया, प्रयत्न करी नानापरी काही केलियान चढेवारी, म्हणे देवा श्रीहरी काय करू म्हणतसे, मग मनी विचार करी गुरुचे शेतीन चढेवारी, प्राण त्यजीन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त, निश्चय करुनी मानसी मनी द्याई श्री गुरुशी, म्हणे आता उपाय याची योजून यत्न करावा, घालिता उदक प्रवाहात जाती पाषाण वाहत, आपण आड पळो म्हणत निर्धारिले तयावेळी, दोन्ही हाती धरी दरडी पाय टेकी दुसरेकडे, झाला आपण उदका आड मनी श्री गुरुशी ध्यातसे, ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी, वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध्य पाणी जैसे तैसे वाहत असे नित्य सरिसे, तयामध्ये शिष्य संतोषे बुडाला असे अवधारा, ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी, गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परियेसा, त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपुले मनी, दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य न ये म्हणे, ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत, झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी, म्हणे शिष्या काय झाले किंवा भक्षिले व्याघ्र व्याडे, उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे, ऐसे मनी विचारित उच्च स्वरे पाचारित, अरे शिष्या सकया म्हणत प्रेम भावे बोलावी, येणे परी करुणावचनी पाचारित से धौम्य मुनी, शब्द पडे शिष्यकानी तेथून मग निघाला, येऊन या श्री गुरुशी नमन केले भावेसी, धौम्य मुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिले, वर दिदला तया वेळी ऐक शिष्यास्तोम मोडी, तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण, ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी, लागत से गुरुचरणी भक्तिभावे करुनिया, कृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमाने येऊनी, निरोप दिला संतोषोनी विवाहादी आता करी म्हणे, निरोप घेऊन शिष्यराना गेला आपुले स्थाना, आणिक दोघे शिष्यदाना होते तया गुरुजवळी, दुसरा शिष्य बैद जाना गुरुची करी शुश्रूषणा, त्यांचे पहावया अंतकरणा, धौम्य गुरु म्हणतसे, धौम्य म्हणे शिष्याची सांगेन एक तुझशी, धौम्य म्हणे शिष्याची सांगेन एक तुझशी, तुआ जाऊनी अहर्निशी वृत्ती आमुची रक्षिजे, रक्षुनी या वृत्तीशी आणावे धान्य घराशी, ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे, वृत्ती पिके जववरी अहोरात्री कष्ट करी, राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी, सांगता झाला श्री गुरुशी, म्हणे ब्रीही भरले राशी, आता आणावे घराशी काय निरोप म्हणतसे, मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी, कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे, म्हणून देती एक गाडा तया जुंपोनी एक रेडा, गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसे, एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा, येणे परी घेऊनी गाडा आला तया वृत्तीजवळी, दोन्ही खंडी साडीशी भरी शिष्य गाडी आसी, एकीकडे रेडी आसी जुंपोनी ओढी आपण देखा, रेडा चाले शीघ्रेशी आपण न ये तया सरशी, मग आपुले कंटाशी बांधिता झाला जू देखा, सत्राने तया सरशी,
चालता आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओळी तसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओळी सत्रानी गळा फास पळे जैसा सोडून या रेडियासी काळीले शिष्ये गाडियासी ओळीचा आपुले गळा फासी पडून प्राण त्यजूप आहे इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुनी नयनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्या ते आलिंगोनी करुणा भरिते वर दिदला अभिमते संपन्न होशी वेदशास्त्री वर देता तत्क्षणेशी सर्व विद्या आली त्याची निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषणा क्षण बहु करी परियेसा त्यासी वावा बहुताहार म्हणून विद्यानो हे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु या ते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो मनोनी नित्य गुरे नेऊनी राणी रक्षण करी तृणतारे ऐसे म्हणता गुरुमुखी नमन करी त्याचे चरणी गुरे नेऊन्या राणी चारवित वस सुधा लागता आपणाशी शीघ्र आणिली घरासी कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतो शिकारे सूर्य जाय अस्तमानी तवरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊनी गेला राणा सुधा क्रांत होऊनी जाना चिंतितसे श्री गुरुशी सरती गुरे नदी तिरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी येणे परी प्रति दिवशी रक्षुनी आणि गुरे निशी वर्तता ऐसे येरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी गुरु म्हणे शिष्याशी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीशी कवने परी होतसे ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा भोजन करुनी प्रतिदिवशी गुरे घेऊनी येतो निशी श्री गुरु म्हणती तयाशी आम्हा सांडूनी केवी मुक्ती भिक्षा मागोनी घराची आणून द्यावी प्रतिदिवशी मागुती जावे गुरापाशी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोपे येरे दिवशी गुरे नेऊनी रानाशी मागे भिक्षा नित्य दैशी नेऊनी दिदली घरात घरी त्याची भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करून जेवी तसे नित्य भिक्षा वेळा दोन्ही पहिली भिक्षा देवोनी सदनी दुसरी आपण बक्षुनी काळ ऐसा कंठित असे येणे परी किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्याचे शिष्य सांगे वृत्तांत जेने आपुली शुदाशमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासी आणोनी देतो प्रतिदिवशी भिक्षा दुसरे खेपेशी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणूनी घरी देई पा गुरु निरोप जेने परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करी मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य सुधाक्रांत गोवत्स होते स्तनपीत देखता झाला तयाशी तनपिता वासुरांची उच्चिष्ट गडे संदिशी वाया जाते भूमीशी म्हणून आपण जवळी गेला आपण असे सुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट शिर देखा ऐसे शिरपान करी घेऊन आपुले उदर भरी दोन्ही वेळ भिक्षा घरी देतसे भाव भक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकुन पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुछे तयासी कवने परी तुष्ट होशी सांगे आपुले वृत्तांतासी उच्चिष्ट शिरपान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मतीहीन होय उच्चिष्टेची दोष असे बहुअशी भक्षू नको आजी चेनी बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया हारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणतसे येणे परी गुरे सहित जात होता रानात घडत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे बर्वे असे शिर उच्चिष्ट नवे निर्धार पान करू धनीवर मनोनी तेथे बैसला पाने तोडूनी कुसरी तयामध्ये शिरभरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षयात तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानोवनी गुरे न दिसती नयनी मनोनी चिंता करीतसे काष्ट नाही अक्षीहीन करीतसे चिंता गोधन गुरे पाहो जाता राना पडीला एका आडात पडून या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजूनी शिष्य न येची का म्हणून गेला रानाशी देखे तेथे गोधनाशी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारिता धौम्य मुनी
ध्वनी पडला शिष्यकानी, प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू. ऐकून या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत, अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिला तये वेळी. निरोप देता तये क्षणी अश्विनी देवता ध्यायवनी, दृष्टी आली दोन्ही नयनी, आला श्री गुरु सन्मुखेशी. येवोनी श्री गुरुशी नमन केले भक्तिशी, स्तुती केली बहुवशी शिष्योत्तमे तये वेळी. संतोषोनी धौम्यमुनी तया शिष्या लिंगोनी, मने शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तिशी. प्रसन्न होऊनी शिष्याशी हस्तपर्शी मस्तकेशी, वेदशास्त्रादी तत्क्षणेशी आली तया शिष्याते. गुरु मने शिष्याशी जावे आपुले घराशी, विवाहादी करुणी सुकेशी नांदत ऐस म्हणतसे. गुरु मने शिष्याशी जावे आपुले घराशी, विवाहादी करुणी सुकेशी नांदत ऐसे म्हणतसे. होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती, उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेशी. तुची तुझ्या दक्षिणेशी आणील कुंडले परियेशी, जिंकोनी आशेषाशी कीर्तिवंत होईल. जन्मे जय रायासी तोच करील उपदेशी, मारवील समस्त सर्पासी याग करुणी परियेसा. तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ, जन्मे जया ते प्रेरून समस्त सर्प मारविले. ख्याती झाली त्रिभुवनात तक्षकानिला इंद्रासहित, गुरुकृपेचे सामर्थ ऐसे असे परियेसा. जो नर असेल गुरुदूषक त्यासी कैसा परलोक, अंती होय कुंभिपाक गुरुद्रोह पातक्याशी. संतुष्ट करिता गुरुशी कायन साधे तयाशी, वेदशास्त्र तयाशी लादेशन लागता. ऐसे तू जाणोनी मानसी कृता हिंडसी अविद्येशी, जावे आपुले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य. त्यांचे मन संतुष्ट विता तुझ मंत्र साध्य तत्वता, मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई मनी तसे. ऐसा श्री गुरु निरोप देता, विप्र झाला अतिज्ञाता, चरणावरी ठेवणी माता विनवितसे तयावेळी. जय जया गुरुमूर्ती तुझी साधन परमार्थी, माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत, गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे. सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता सांदवेल, भिन्न होता मुक्ता पड केवी पुन्हा ऐक्य होय. अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता, ऐसे माझे मन पतित काय उपयोग जीवनी. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचुनी पाही, जीवित्वाची वासना नाही प्राण त्यजीन गुरुप्रती. ऐसे परी श्री गुरुशी विनवितो ब्राह्मण अर्ची, नमुनी निघे वैराग्येशी निश्चय केला प्राण त्यजू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण, अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणी. जैसा कापूर राशीसी वनही लागता परियेशी, जळूनी जाय त्वरितेशी तैसे तयाशी झाले. या कारणे पापाशी अनुतप्त होता मानसी, शालन होय त्वरितेशी शतजन्मीचे पाप जाय. निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्यजू कलेवर, ओळखोनी या जगद्गुरु पाचारिती तयावेळी. बोलावोनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेशी, न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृत्ये गेली जळोनी, एक चित्त करोनी मनी स्मरे आपुले गुरुचरण. तये वेळी श्री गुरुशी नमन केले चरणासी, जगद्गुरु तूची होशी त्रिमूर्तीचा अवतार. तुझी कृपा होय दरी पापे कैची या शरीरी, उदय होता भास्करी अंधकार राहे केवी. ऐसे परी श्री गुरुशी स्तुती करी तो भक्तिशी, रोमांचळ उठती हरसी सद्गदीद कंठ झाला. निर्मळ मानसी तयावेळी माता ठेवी चरण कमळी, विनवितसे करुणा बहाडी मने तारी तारी श्री गुरुमूर्ती. निर्वाण देखोनी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण, मस्तकी ठेवी कर दक्षिण. तया ब्राह्मणासी परियेसा परीस लागता लोहासी, स्वर्ण होय बावन कशी तैसे तया द्विजवरासी ज्ञान झाले परियेसा. वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी, प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे. आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी, आमुचे वाक्य तू परियेशी जाय त्वरिता फुले गुरुपाशी. जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेशी, संतोषी होईल भरवशी तोची आपण सत्यमानी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती, निरोप देऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी. निरोप देऊन ब्राह्मणाशी श्री गुरु निघाले परियेशी, भिल्लवडी ग्रामाची आले भुवनेश्वरी सन्निध. कृष्णा पश्चिम तटाकेशी
औदुंबर वृक्ष परियेशी श्री गुरु राहिले गुप्तेशी एकचित्ते परियेसा सिद्ध म्हणे नामधारकाशी राहिले श्री गुरु भिल्लवडीशी महिमा झाली बहुवशी प्रख्यात तुझ सांगेन मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळा अभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री ऋषी सरस्वती उपव्याख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णनम नाम षोडशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त बोलो गजानन महाराज की जय पंडरीनाथ भगवान की जय सब साधु संतन की जय शंकर स्वामी भगवान की जय जगन्नाथ बाबा की जय पार्वती पते सांब सदाशिव भगवान की जय हर हर महादेव।